दी स्पॉट येते. 7चा शो असताना 5 डायलॉग देते आणि म्हणे करा स्किट. अरे अरे भांडा काय फोडताय? गेल्या 1 महिन्यापासून नाटकाची घास प्रॅक्टिस करतोय असं सांगितलं मी देवदेव सरांना. कुठे देवदेव सर, आमच्या नाटकाची प्रॅक्टिस झाली आहे बरं का. आणि इशूंचं काय घेऊन बसलाय? इशू तर त्या राखी सावंतने शोधायचा. राखी सावंत राखी का स्वयंवर ले जाएंगे दिल वाले राखी को ले जाएंगे दिल वाले राखी को ले जाएंगे. माझा तडका आहे, माझ्यात मिरच्या आहे. मी राखी सावंत. मैं परेश, सूरत में हीरा घिसने का धंधा है मेरा. यहाँ पे आपको घिसने आया हूँ. गणपती बाप्पा. मतलब आपसे शादी बनाने आया हूँ. करोगी ना मुझसे शादी? बापरे, हा गुजराती वाटतो. सगळ्या मागचं तोलून करणार वाटतं. चला नेक्स्ट. अरे दिखा 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 दिखा. कोण दिखा? अरे मिका दिखा. दिखा. आताच तुम्ही पाहिलं मिकाने कसा राखीच्या सोयरात गोंधळ घातला आणि आता आपण पाहणार आहोत राहुल महाजन दुल्हनिया ले जाएगा. अरे अरे तो पा शाहरुख खान एअरपोर्टवर. तुम्ही इथे काय करताय ते बघा. इकडे ऑनलाईन ऍडमिशन सुरू आहे. चला नेक्स्ट. कॉलेज रुईया. परसेंटेज 35. माझ्या आईचं स्वप्न होतं. मेरी माँ का सपना था कि मैं डॉक्टर बनूं. नेक्स्ट. कॉलेज पोतर. परसेंटेज 94. अरे वाह. अपेक्षित होते पण 49 पडले. उलट करा. कॉलेज एसएनटीटी. अरे म्हणजे संत नॉलेज टेक्निकल कॉलेज. नेक्स्ट. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग. या डिप्लोमा कॉलेजमध्ये तुमचं स्वागत आहे. डिप्लोमा कॉलेज. मी कला शाखेत ऍडमिशन घेतलंय. मी शास्त्र शाखेत ऍडमिशन घेतलंय. आणि मी इंजिनिअरिंगला. हो मॅडम, मी BMS ला ऍडमिशन घेतलंय. मॅडम, माझ्या आईचं स्वप्न होतं की मी डॉक्टर बनेन. डिप्लोमा. डिप्लोमा. माझ्या या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये असं इनडिसिप्लिन मुळीच चालणार नाही. हे JB कॉलेज आहे. JB कॉलेज. मला काय करायचं? मी चालले कामाला. मेरा नाम है सुखविंदर. मैं चली किचन के अंदर. धड़को लगाऊं जोर जोर से. हम तुम. हे काय चाललंय? शायरी शायरी होत आहे.
सिलिंगला आपण नाव देऊ अमिताभ बच्चन. नाही, या सिलिंगचं नाव असलं पाहिजे मिथुन चक्रवर्ती. नाही, या सिलिंगचं नाव असलं पाहिजे सुनील शेट्टी. नाही, या सिलिंगचं नाव असलं पाहिजे शाहरुख खान. नाही, या सिलिंगचं नाव असलं पाहिजे शत्रुघ्न सिन्हा. नाही, या सिलिंगचं नाव असलं पाहिजे दिलीप कुमार. नाही, या सिलिंगचं नाव पाहिजे नाना पाटेकर. रेखा, माधुरी. साहेब, लवकर या सिलिंगला नाव द्या, नाहीतर हा सिलिंग पडेल आणि तुम्ही तर मारा आणि तुमचं नाव याला द्यावं लागेल. सोय, सोय, अरे 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 मला कुणीतरी मदत करा. माझ्या भाऊचा ऍक्सिडेंट झाला रे. अरे अरे मला मदत करा रे. अरे अरे मला मदत करा ना. अरे अरे माझं कुणी ऐकत का नाही. आबा, काय करताय काय? काय करता म्हणजे काय? एवढे चांगले इशूला तुम्हाला सादर केले ना, तू म्हणजे काय करताय? हा? ए, मी तर त्याच म्हणतोय ना, विश्व कसा असायला पाहिजे. एखादा मोठा बॉम्बस्फोट व्हायला पाहिजे. एका वेळी 600-700 लोक खलास झाली पाहिजे. 26 दिवसाचा पाऊस परत पडला पाहिजे. अख्खी मुंबई काय महाराष्ट्र पाण्याखाली गेला पाहिजे. आणि परत एकदा कसा घेऊन त्यांनी सेशल भेटायला गोळीबार केला पाहिजे. हे मी काय म्हणते, एखाद्या फॉरेनर मुलीवर बलात्कार झाला म्हणजे इंटरनॅशनल इश्यू. अरे स्वाईन फ्लूची साथ आली पाहिजे आणि एका वेळी 2-3 हजार लोक मेली पाहिजे. सही आहे. असं काहीतरी इश्यू भेटला पाहिजे म्हणजे आपल्याला पहिलं प्राईज मिळेल. आवडला आवडला मॅडमला आवडला आवडला आवडलं. छान, आवडला आवडला. खूप छान. काय रे, तुला काय वाटतं? बॉम्बेमध्ये बॉम्बस्फोट व्हावा, मुंबई मुंबई 500-600 लोक मरावी का? तुम्हाला इश्यू हवा. आणि काय रे, मुंबईमध्ये 26 जुलै पुन्हा यावा का? तर तुम्हाला पहिलं प्राइज हवंय म्हणून. आणि काय ग, तू तर मुलगी आहेस ना, एखाद्या फॉरेनर मुलीवर बलात्कार हवा म्हणजे इंटरनॅशनल इश्यू. निर्लज्ज आहात तुम्ही, निर्लज्ज. तुम्ही नाटक करतायत ना, अरे नाटक करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम क्रिएट करू नका. म्हणजे तुम्हाला पहिलं प्राइज पाहिजे म्हणून तुम्हाला इश्यू हवाय. अरे स्वाईन फ्लू झाला तुम्हाला, स्वाईन फ्लू, इश्यूचा स्वाईन फ्लू. एक वेळेस तो स्वाईन फ्लू बरा होऊ शकतो, पण तुमच्या ह्या डोक्यातला जो स्वाईन फ्लू ना, तो कधीच बरा होणार नाही. मला नाही करायचं तुमच्या बरोबर नाटक. जा करून घ्या तुमचं. ए, नाटक नाही होणार. कोणाला काय करायचं करून घ्या. आता नाटक कसं करायचं. मागची मंडळी जी आम्हाला मारायला उठलेली आहे ना, त्यांना जरा थांबवा. देवदत्त सर. हेलो, एक गांव में एक बस्ती थी, वहाँ ऐसे बहुत सस्ती थी. एक गांव में एक बस्ती थी, वहाँ वैसे बहुत सस्ती थी. तुम बहुत हंसते हो, उन्हीं में से एक लगते हो, खट्याल गोविंद. आपकी खूबसूरती आप क्यों छुपाती हो? सच सच बताओ कि तुम पहले से ही कार्टून हो या ऐसी दिखती हो. पूर्वी नाईक. उन्हाळा सुरू झाला, पडायला लागलं ऊन. उन्हाळा सुरू झाला, पडायला लागलं ऊन. सुप्रियाला आला फोन आणि ईशान म्हणाला, क्या आयला एक और मून. लास्टचा आहे एक शेवटचा. बोवेडचे पिजीतील उपद्रव प्राणी. लांडगा वाघ दर्शन दळवी. मस्तीखोर बैल सचिन पाटील. लबाड लांडगा स्वप्नील महाळंकर. तिजर बोकड मनीष यादव. रानडुकर रेवतीकर. हात झाडणारा माकड रवी हातझडे. मन्यार साप सईद मनेर.
साळेंदार धनंजय मादळे. थँक्यू. सबने सुना रे, डंका बोले धुम धुम, जागो जागो अब तुम नींद में हो क्यों गुम हो. सबने सुना रे, डंका बोले धुम धुम, जागो जागो अब तुम नींद में हो क्यों गुम हो. जागो रे जागो जागो रे, जागी जागी है धरती सारी और जागा जागा है अंबर, जागी जागी है नदियां सारी और जागा जागा है सागर. जागो मंगल 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 हो, मंगल 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 हो. जागे न घर सारे जागे हैं, घर सारे जागा है अब हर गाँव. जागी है बगिया तो जागे हैं पेड़ और जागी है पेड़ों की छाँव. मंगल 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 हो. और आवे जो गंगा नहाने, रात हर घाट से हट जाए, सूर्य किरणों की तलवार ताने और अंधियारा सब कट जाए. कोई तट पे ही धुनी रमावे, कोई दर्शन को झटपट जाए. जो भी आवे मन की पावे, पाप सब जन्मों का धुल जाए. लेके करवट उठे फिर बजरिया और धंधा सभी खुल जाए. लाला मुंशी पुजारी सिपहिया, हल्का भारी हर एक तुल जाए. जोगी लेके फिरे एक तारा और बस अपने मन की गाय. खुले सभी के भाग का द्वारा, सभी कुशल मंगल हुई जाए. मंगल 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 हो, मंगल 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 हो. मंगल 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 हो, मंगल 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 हो. वो जिगर हम रखते हैं, दिलों को जीत ले वो जिगर हम रखते हैं. कत्ल कर दे वो नजर भी हम रखते हैं. दिलों को जीत ले वो जिगर हम रखते हैं, कत्ल कर दे वो नजर भी हम रखते हैं. पर वादा किया किसी से हमेशा दोस्ती निभाने का, पर वादा किया है किसी से हमेशा दोस्ती निभाने का, वरना आंखों में समुंदर हम भी रखते. सब फिशफॉन. तो जीव माय बापा मनवायोरी पेटला. ऑल इंडिया डांबर असोसिएशनचे फिशफॉन आलेले आहेत. ऑल इंडिया बोहेक डांबर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर निलेश भांबरे. सदस्य सईद बनेर. उपसदस्य रसिका देशपांडे, स्नेहा गावंडे. कोवेटचा शकुनी मामा स्वप्नील महालंकर. कोवेटचा बोबडा पोपट राजेश बंदिरगे. कोवेट मधील हत्तीचं अभयारण्य, कोवेट मधील हत्तीचं अभयारण्य अध्यक्ष डॉक्टर यशपाल पैठण पगारे. सेकंड अमित किडी, सुशील चव्हाण, योगेश योतीकर, महालंकर. अभयारण्याचा द्वारपाल
खास आकर्षण अभयारण्याचा दारकाल उर्फ सिक्युरिटी चेतन डिपार्टमेंट ऑफ VPH. कोण विहीन कोण व्याही कोण विहीन कोण कुणास ठाऊक कोण कोण ते कुणास ठाऊक कोण कोण हे निघाला हो निघाली 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 वाऱ्यावरची वरात निघाली वाऱ्यावरची वरात हे वाऱ्यावरची वरात निघाली वाऱ्यावरची वरात हे वाऱ्यावरची वरात निघाली वाऱ्यावरची वराती मागून गेलं ते आमचंच घोडं. तशी सगळ्यांचीच घोडी म्हणा वराती मागूनच जातात. जगात जे जे ज्या ज्या वेळी व्हायला हवं ते ते त्या त्यावेळी होत नाही, हीच तर खरी मजा आहे. आता जगात कोणी खोटं बोललं नसतं, प्रत्येक जण वेळेवर आला असता, कुणी थापा मारल्या नसत्या, तर मग जगणं कंटाळवाणं झालं असतं. माणसं चुकतात म्हणून असतं जगायला मजा येते. मित्रो, आजचा आपला कार्यक्रम असाच आहे, हसून सोडून द्यायचा. या आजच्या आपल्या कार्यक्रमात कोणीही जगण्याचा व्यापक अथवा खोलवर अर्थ काढायचा प्रयत्न करू नये. आणि त्यांनी अगर तिने काढायचा प्रयत्न केला तरी तो त्याला मिळणार नाही ही खात्री. कारण जे मूळ आणतच नाही ते पोरात येणार कुठून, किंवा आजच्या भाषेत सांगायचं झालं जे गच्चीवरला टाकीतच नाही ते नळात येणार कुठून. तर मित्र, आजचा हा कार्यक्रम असाच आहे, ऐकून सोडून देण्याचा. कोणीही राग मानू नये. ह्याच्या पुढची अर्धा तास आपलं वराड्या रंगभूमीवर उतरणार आहे. फक्त त्याला पोट भरून दाद द्यावी हीच एक विनंती. हो काय ओळखलात की नाही? मी गोपाळराव. वाटला चेहरा ओळखीचा. नाही 2 वर्षापूर्वी पुण्याच्या वसंत व्याख्यानाला आपलं व्याख्यान झालं. व्याख्यान फार झक्कास झालं. त्यात 1000-1500 प्रेक्षक खुश होऊन गेले. श्रोते श्रोते. मी होतो ना तिथे टिळक रोडच्या पलीकडे डावीकडून तिसरा असा अंधारात कोपऱ्यात असं उभा होतो. काय आठवलं की नाही? टिळक रोडच्या गॅलरी. हो. डावीकडून तिसरे. बरोबर. असे रेलून उभे होता. बरोबर. म्हटलं सुद्धा पडाल म्हणून. हो, कमाल आहे वा तुमची. तुम्हाला बरं थोडस काम होतं. कसलं काम हो? आमच्या कार्यक्रमाची वेळ आहे. काम माहिती आहे तुमचा कार्यक्रम. आम्ही काय कधी कार्यक्रम बघितले नाही. मला आज सोडलं कोणी? यांना आज कोणी सोडलं? एवढे मोठे विनोदी लेखक समजतात स्वतःला नाही चिडता. काय काम आहे तुमचं? काय काम आहे? आता कसं माणसात आल्यासारखं बोललात. बरं तुमचं व्याख्यान बरोबर तर हे बघा नाव सुद्धा छापलंय. मला न विचारता आता यात विचारायचं काय? नाव बघा ना कसं ठळक अक्षरात छापलंय. व्याख्या त्याच्या आकाराप्रमाणे छापता वाटतं. मला वाटलं हे काहीतरी विनोदी बोलणार. बरं व्याख्यान जरा विनोदी पाहिजे. हा काय आमच्याकडे हल्ली सिरियस माल खपत नाही ना. सिरियस माल? त्याचं काय ना गावड्यावडीच्या लोकांशी पैसेच मारून आलाय. कसली? 4-5 कवी 2-3 लेखक गेला बाजार एखादा नाट असा धरून आणतो. हो तुम्ही घरी यावं, आपण घरी भेटू. नको. मागे कोण तुमचे साहित्यिक? कोण? बाकी हल्ली काही म्हणा गल्लोगल्ली पानवाल्यासारखे असे साहित्य झाले. ते चावायचं म्हणत तुम्ही वाचायचं. ते चावा चालूच आहे. काय हो दुसऱ्याच्या विनोदाला हसत नाही की काय तुम्ही? ओ माफ करा, मला व्याख्यानाला वेळ नाही. तुम्ही ठीक वेळ नाही म्हणणार पण आम्ही नेणार. हो हळणं थांबाव सध्या जरा तुम्ही, आणि येतो व्याख्यानाला. जा तुम्ही. बरं चहा पाण्याचं जरा सांगाल का? मॅनेजरचं नाव का हो? शिंदे. हो थांबा हो, कार्यक्रमाची वेळ झाली. काय चहा पाणी मागता मला येऊन? येतो मी घरी. तुम्ही घरी भेटायला या मला. जा. वेळ कोणाला बाबा? रसिको. अरे हो पियर, मी काय म्हणतो तुम्हाला आमच्या गावचा पत्ता कुठे माहिती आहे? माहिती आहे हो. काही माहिती नाही. मी सांगतो कसं का. असा एक डोंगर चढायचा आणि उतरायचा. पायथ्याशी गावडेवाडी आणि 11 मैलावर गावडेवाडी. 11 मैल चालत? काहीतरीच काय हो. एसटी येते ना गावून 5 मैलावर थांबते. तरी 5 मैल चालतच. तुम्ही साहित्यिकलं गगनात भरारी मारणार तुम्हाला 5 मैल चालवत नाही.
तुम्ही घरी यावं, आपण घरी भेटू. घरी नको, आता भेटलो आहोत तर काहीतरी नवीन विनोद सांगा आम्हाला. नवीन कसला अहो, काय नवीन कोरे विनोद काय आमचे काय हे आहे? अरे हे असं काय बोलता, एकदम विचित्र एकदम. म्हणजे बरं ते जाऊन दे, ते मंगेश पाडगावकर मला माहित नाही होते कुठे राहतात. बरं गाडगीळ विंदा, अहो एवढे मोठे साहित्यिक स्वतःला समजता आणि या साहित्यिकाचे पत्ते तुम्हाला माहिती नाही. हो, मला कसले पत्ते, मी काय पोस्टमॅन वाटलं तुम्हाला पत्ते माहिती असेल. नाही, त्याचं काय ना, 4 तारखेला यांची पण व्याख्यान लावायची होती. व्याख्यानं लावायची होती. तुम्हाला काय व्याख्यान म्हणजे जंगी कुस्त्या वाटल्या का हो? नाही, गंगाधर गाडगे विरुद्ध मंगेश पाडगावकर. अहो असं काही नाही आहे बाबा, एवढे चिडू नका तुम्ही. काय ना त्याचं, अरे बरं झालं आठवलं, हे जरा हातात धरा आणि त्या कोपऱ्यात जाऊन उभे राहा आणि माझा होईपर्यंत अजिबात बोलू नका. नमस्कार, गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप, आमची गरुड छाप तुमची एकदा प्राणिक खात्री आहे. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप, आमची गरुड छाप की पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा निवडी संकेश्वर बीड परभणी जालना औरंगाबाद सगळीकडे येते. 60% जमा या परीचे सर्व रोगाची लढाई करते. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड, आमच्या या तपकिरीने हजारो लोक या खौफनाक बिमारीचे या भयंकर रोगात वाचवले बचाय. उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये उंगले हाथ की उंगली और उंगली में एक चिमूट जोड़ हल्के से घाला, हल्के से दबा, फटाफट फटाफट फटाफट. अच्छा मराठीत आणि अच्छा हिंदी शिंको की फैल चढ़ेगी, दिमाग हल्का मगज हल्का हो जाएगा, ताकत बढ़े, जीवाची तकबक कमी, जीवाची तकबक कमी. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. बघू जरा, 1 तोला 2 गोळा अशा वेगवेगळ्या निरनिराळ्या टप्प्यामध्ये अशी आढळते. गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. बरं आठवलं, 4 तारखेला नक्की या, ते आहे. अहो टाळी काय देता, पिशवी द्या. बरं 4 तारीख 6:30 वाजता. काय भारी माणूस होता. असली माणसं ना कधी परवडणारी नाही. एकदा आतल्या एका गाड्या व्याख्यानाला गेलो होतो, तिथले काय त्यांची आभाराची भाषणं अंगाला अक्षरशः काटा येणारी होती. एकदा म्हणे एका व्याख्यानाला गेलो तर त्यांचा वार्षिक उत्सव होता. वार्षिक उत्सव म्हणे. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया सकल जनांचे. सुदिनाची माझी प्रार्थना, सुदिनाची माझी प्रार्थना. पु ल देशपांडे अध्यक्ष लाभला, पु ल देशपांडे अध्यक्ष लाभला. स्वर्गामधुली देव पाहती, स्वर्गामधुली सासाद पगरे सा, सासाद पगरे सा. स्वर्गामधुली देव ढाळती, नवकुसुमाचा सुंदर झेला झेला. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया स्वागत करूया स्वागत करूया. तर खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळातर्फे बंधू आणि भगिनींनो, माझ्याबद्दल सांग ना. सांगतोय. तर बंधू आणि भगिनींनो, खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण, माझ्याबद्दल सांग ना. हे आता जे स्वागत गीत होतं ना, याचं संगीत दिग्दर्शन ह्यांनी केलं होतं. हो, तर बंधू आणि भगिनींनो, खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळातर्फे आजचे आपले अध्यक्ष महाराज. ओ अध्यक्ष महाराज, तुमचं संपूर्ण नाव काय? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
देशपांडे. हो हो, तर आजचे आपले अध्यक्ष महाराज बर का, आणि माझे परममित्र पुरुषोत्तम गजानन देशपांडे. गजानन नाही हो, लक्ष्मण. हो हो, तेच ते श्रीयुत लक्ष्मण गजानन देशपांडे यांना आमच्या गावातील निरनिराळ्या संस्थांतर्फे हार घालण्यात येतील. वास्तविक आम्ही सगळ्या संस्थांना हार आणण्याविषयी सांगितलं होतं, पण आमच्या गावात म्हणावी तिथे आणि म्हणावी तशी एकी करत नाही. तरीही ज्या संस्थांनी हार आणले असतील त्यांनी ते घालावे. बजरंग तालीम संघ, कापाडे सायकल स्टोअर, आता आमच्या शाळेचे चेअरमन श्रीयुत मेहरबान तात्याजी बाबाजी खापरे यांना आमच्या संस्थेतर्फे हार घालण्यात येईल. तात्याजी बाबाजी खापरे. हो, तर आजचे आपले अध्यक्ष महाराज आचार्य अत्रे. देशपांडे हो, देशपांडे. हो हो, तेच ते आचार्य देशपांडे. नुसतेच देशपांडे. नुसतेच देशपांडे ह्यांचं हारांनी भरगच्च असं स्वागत केल्यानंतर, हो, यांचं असं स्वागत केल्यानंतर आता आमच्या 2 नंबर म्युन्सिपाल्टीच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत बोरतागे गुरुजी यांना मी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. बोरतागे गुरुजी. समस्त खाबर ग्रामस्थ बंधू गेलो आणि माझ्या परप्रिय विद्यार्थी होत आणि गबासाची देवता पोराती असो. तर आज आपल्या ग्राम मंदिराच्या आयुष्यातला परमभाग्याचा दिवस आहे. साधू संत येते घरा तोची देवाय दसरा असं रामदास स्वामीच म्हटलं आहे. तर आज आपल्या अध्यक्ष महाराजांचे चरण का आपल्या गावाला लागले काय? हो, लागले. हे म्हणजे आपल्या सद्भाग्यात म्हणावं लागेल बघा. मित्रांनो, मी यांच्याबद्दल काय बोलणार, यांच्याबद्दल मी बोलायचं म्हणजे काजवाने सूर्यासमोर चमकण्यासारखं झालं बघा. तर आपल्या अध्यक्ष महाराजांची ओळख करून देताना रामदास स्वामीच म्हटलं आहे, मंडळी असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर असे आपले अध्यक्ष महाराज यांनी अफाट अशी ग्रंथरचना करून ठेवली आहे. तरी सर्व ग्रंथांची नाव सांगून मी आपला कार्य परस करू इच्छित नाही. तर आपले अध्यक्ष महाराज हे आपल्या भारतातील थोर परंपरेचे एक भाग आहेत. आपल्या परंपरेत मेहरबान तात्याजी बाबाजी खापरे यांचे शिक्षणाच्या तळमळीबद्दल मी काय सांगू, तुम्हाला सांगतो. यांनी आपल्या केळ्याचा व्यापार आणि तंबाखूचं दुकान सांभाळून फावल्या शिक्षणाचं मोठं कार्य केलेलं आहे. तरी आपल्या तात्याजी बाबाजी खापऱ्यांना मी नमस्कार करतो. आणि अध्यक्ष महाराजांबद्दल मी काय सांगू, काय म्या पामरे बोलावे उत्तरे. आणि तुला धरून शाळेत चांबडीत जवळ तुझी गाढव लेखाचा कुठला हा. तर अध्यक्ष महाराजांची ओळख मी काय करून देणार, कारण रामदास स्वामीच म्हटलं आहे, काय म्या पामले बोरावे उत्तरे. हे बाबा, आणि रामदास स्वामीच म्हटलं आहे, मंडळी स्तुती करावी ती एका परमेश्वराची आणि करू नये ती एका वानराची. तर मंडळी, या एवढं मी बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय खापरगाव. मंडळी, आता आमच्या गावातील भगिनी मंडळाच्या अध्यक्षीणबाई सौ गुणवतीबाई बेचनलाल, सुप्रसिद्ध बेचनलाल आणि कंपनी यांच्या बेचनलाल यांच्या द्वितीय पत्नी
या आपल्या अध्यक्ष महाराजांचा अगदी गोड शब्दात परिचय करून देतील. तरीही यांच्या ओठातील अमृत पिण्यास आपण सारे सज्ज व्हावे. मारा भाईचा आणि मारा बहिणा, बंधूंनो आणि भगिनींनो, जिची हाती पालण्याची दोरी ती जगाचे उद्धारी असं म्हटलंच आहे. भारतवर्षात जिजामाता, झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, बायजाबाई शिंदे, गोपिकाबाई चितोडकर, पद्मिनी ही सारी नारी रत्ने होऊन गेली. इंग्लंड, अमेरिका वगैरे देशात आम्ही जाऊन आलो. तिथल्या स्त्रिया औद्योगिक क्षेत्रात फारच आघाडीवर आहेत. यत्र नार्यस्तुपू यत्र नार्यस्तुपू जनते मरते तत्र देवता, हे वचन आपण जाणता. आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या वाड्मयात त्यांनी हेच म्हटले. नुकतेच मी अमेरिकेच्या फॉरेन मध्ये जाऊन दौरा केला. तिकडे शेक्सपियरचे थोडगे पाहिले. इंग्लंड, अमेरिका लेखक असावा तर शेक्सपियर सारखा. अमेरिकेच्या मातीच्या कणाकणात शेक्सपियर आहे. आजचे प्रमुख पाहुणे हे दिवशी भारताच्या मातीच्या कणाकणात जातील तोच सुधीर. मंडळी, आता 9ला बरोबर 3 मिनिटं उरली आहेत. बरोबर 9 वाजता आम्ही आमच्या करमणुकीच्या कार्यक्रमास सुरुवात करू. हो, आपल्या करमणुकीच्या कार्यक्रमास. बरं का मंडळी, आम्ही 9 वाजता आमच्या करमणुकीच्या कार्यक्रमास सुरुवात करू. तेवढ्या वेळात अध्यक्ष महाराजांनी आपलं भाषण करावं. आणि बरं का, अध्यक्ष महाराजांचं भाषण होईपर्यंत व्यासपीठावरील मान्यवर मंडळींची अल्पोपहाराची सोय मागे केली आहे, तेव्हा त्यांनी तिथे जावे. अध्यक्ष महाराज चालू द्या. आणि मंडळी, आजचे आपले अध्यक्ष महाराज अतिशय विनोदी आहेत. ते आपल्याला वाक्याला हसवतील, तेव्हा त्यांच्या वाक्याला हसून आपण त्यांना सहानुभूती दर्शवूया. अध्यक्ष महाराज. तर माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, तुम्ही मला इथे बोलवलं. अरे बोलू द्या मला, हसता काय असे? करमणुकीचा कार्यक्रम पाहण्यास मात्र तुम्ही खूप उत्सुक दिसता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. तर आपल्या कॉलेजमधील जे कर्मचारी आहेत त्यांच्या कुटुंबियांनाही आपण ह्याच्यात सामावून घेतो. होय, जे आपले काका आहेत, तानाजी काका, त्यांची मुलगी आता तुमच्या समोर एक लावणी घेऊन आहेत. प्रियंका तुमच्या समोर एक लावणी घेऊन येत. तुम्हाला
लव लव करीते हिरवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती वाऱ्यावरती गंध गजवळे केस तिच्या बनी उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची जे काही नृत्य बघितले ते सगळे डान्स ज्यांनी बसवले आहेत, ज्या मागे सिंहाचा वाटा आहे, त्या कोरिओग्राफर्स आपल्या समोर घेऊन येत आहेत जी जी रे. विश्वामित्र मेंढीची कन्या शकुंतला ऋषीने आश्रमात वाढवली तिला आणि ज्वारीत मला वय झालं
नंतर आपल्या समोर सादर होत आहे माई मुक्कनाट्य. अमोलचा ग्रुप घेऊन येत आहे. एक टाका पेड, एक टाका पेड, एक टका पेड.
तरी मी इथे एकंदरीत मराठी वाङ्मयाच्या आभार प्रदर्शनासाठी आलेलो आहे. आता हा मराठी वाङ्मयाचा आजचा कार्यक्रम संपला आहे, तरी तुम्ही इथं सर्वजण उपस्थित असला म्हणून तुम्ही सर्वांचे मी आभार मानतो. तसेच ज्यांनी आम्हाला इतकं मार्गदर्शन केले ते म्हणजे शेला सरांचे सुद्धा मी आभार मानतो. तसंच आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केले म्हणजे आमचे हांडे सर, ज्याने की MM प्रोग्राम आम्हा होऊ शकला नसता, त्यांचे मी सदस्य आभार मानतो. तसंच खांडेकर सरांनी सुद्धा आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले व आम्हाला हा मराठी वाङ्मयाचा कार्यक्रम पूर्ण करण्यास मदत केली. तसेच आमचे डीन सर व इतर सर्वांचे कर्मचाऱ्यांचे व साऊंड सिस्टीम सर्वांचे मी आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.